आपण मराठी लोक नोकरीच्या पाठी धावतो. याचं कारण आपण MBA करतो, आपण उच्च शिक्षित होतो, आपण देश सोडून बाहेर जातो, तिकडेही नोकरी करतो. 10% असतील जे तिकडे धंदे करतात किंवा धंदे म्हणते बिझनेस करतात. धंदा एक असा शब्द आहे, त्याला काय बोलू शकतो, जाऊ द्या. महाराष्ट्रात जरी आपण राहतो, आपल्या मायदेशी जरी राहतो, आपल्या कोल्हापुरात राहतो, साताऱ्यात राहतो, आपण तिकडून पळतो मुंबई पुण्याकडे नोकरी करण्यासाठी. तो तिकडे जो फलक लागला आणि तिकडे जो मराठी भाषेला तिकडे रिस्पेक्ट मिळाली पाहिजे होती, तिकडे नाही मिळाली. याचं कारण हेच आहे की तिकडे मंगलदास मार्केटमध्ये कुठेही मराठी माणूस नाही. तिकडे सगळे गुजराती, मारवाडी भरलेत, मुसलमान भरलेत. आता मुसलमान ही माझ्या मुंबईचेच मुसलमान आहेत, तीही माझे मुसलमान आहेत, पण तिकडे मुसलमान भरलेत, बाहेरून उत्तर भारतीय भरलेत, पण मराठी कुठेही नाहीये तिकडे. आणि म्हणून मला अजून कोणाला दोष नाही द्यायचा आहे. या फलकाबद्दल जे मराठी भाषेचा अपमान इथे या फलकावर झालाय, या बोर्डवर झालाय, या डायरेक्शनल बोर्डवर झालाय, इथे मला अजून कोणाला दोष नाही द्यायचा आहे. मला मराठी माणसाला, मला स्वतःला दोष द्यायचा, मला तुम्हा मराठी माणसांना दोष द्यायचा. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की बाबा नोकरी कर, धंदा नको करू, धंदा करशील फसशील, तुझ्याशी लग्न कोण करणार. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे गव्हर्नमेंट जॉब कर. जर गव्हर्नमेंट जॉब असेल तर वा रे वा, तुझ्या पुढे मुलींची लाईन लागलेली असेल. अरे पण आपण नोकरी करून जास्तीत जास्त आपल्याला पेन्शन मिळते. पेन्शन आता ते पण नाही, चला आपल्या पिढीला पेन्शन ही नाहीये. जर तुम्ही कुठेही काम करात, एक पीएफचा एक पीएफ बीएफ ईपीएफ जे काही जोडून तुमचे 60-70 लाख रुपये होतात, हीच तुमची मिळवत आणि हीच तुम्ही तुमच्या मुलाला देता. देयर इज नो लेगसी दॅट यू आर ट्रान्सफरिंग टू युअर किड. आणि हे मलाही बोलतोय, मीही अजून आज कुठेतरी नोकरी करतोय.